ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, वंदना ताई आत या असं म्हणतो तो. तर आता इथे वंदना आतमध्ये येते बघा प्रेक्षक हो. तर आता ती येते आणि सरळ प्रियाकडे निघून जाते. ती येते आणि आता इथे प्रियाच्या कानाखाली मारते. तर सगळ्यांनाच धक्का बसतोय काय चाललंय म्हणून, कारण आता ती बाई येऊन तिला मारलेली असते ना कानाखाली म्हणून. ह्याला काय अर्थ आहे? रस्त्यावरची कोणी आई येते आणि मला कानाखाली मारते असं म्हणते ती. मी सोहमची आई आहे असं म्हणते ती. तर आता प्रियाला काय कळतच नाही. तोच सोहम जाधव ज्याला तू लहानपणी आयुष्यभरासाठी पांगळ केलंस असं म्हणते ती बाई. तर सगळ्यांना धक्का बसतो ऐकून. ज्या वयात मुलं शाळेत जाऊन अभ्यास करतात त्या वयात तू माझ्या लेकरांच्या भविष्याचा सत्यानाश केलास असं म्हणते ती. तर सगळ्यांना धक्का बसतो. माझी गाडी कशाला घेतलीस तू असं म्हणून ती भांडत असते ना तर मला सोबत हे सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवते आणि सांगते ती. तू तोडलीस म्हणून मी परत घेतली ती असं म्हणतो. तर त्याला ती कसं मारलेली असते आणि कसं फेकलेली असते हे सगळं दाखवले बघा प्रेक्षक हो. तर कसं त्यानं त्याला चटका दिलेला असतो, त्यानंतर तिने कसं त्याला फेकलेलं असतं आणि मारलेलं असतं सगळं दाखवलंय. माझा हुशार मुलगा आज पण तुझ्यामुळे चाकाच्या खुर्चीत बसून आहे. तुला आईचे शाप लागतील असं म्हणते ती. तुला कधीच सुख नाही मिळणार, किडे पडून मारशील तू असं म्हणते ती बाई. तुझा मुर्दा ओल्या लाकडावर परून राहील पण जाळायला 5 माणसं सुद्धा मिळणार नाहीत असं म्हणते ती. थांबा, हिला इतका अभद्र कोणी बोलतं का असं पण ड्रामा करते प्रिया. ही बाई वाटेल ते बोलते असं म्हणते ती. पुराव्याशिवाय असं म्हणते आता इथे सायली. आज आहे काय बोलताय? त्या सगळ्याचा पुरावा आहे. आजही तुझ्या खांद्यावर असलेली ती जळलेली खून असं म्हणते सायली. आहे ना अशी खून प्रिया असं म्हणते सायली. ती खून लहानपणी एका मुलाशी मारामारी करताना झाली होती. तू तर मला म्हणाली होतीस की आश्रमात धक्का लागला होता असं म्हणते आता इथे अश्विन बघा प्रेक्षक हो. अश्विनने पण बघितलं असतं ते. नाही भाऊजी, आश्रमात असताना नक्कीच तिला भाजलेलं काही नव्हतं असं म्हणते ती. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी एक गोष्ट मी करायची ठरवली असं म्हणते सायली. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय. आई तुमच्याकडे एखादी साडी आहे का काट्यापत्राची असं म्हणते सायली. तुला नेसायची आहे का असं म्हटलेलीस आहे ना कल्पना. मी लगेच सांगते असं म्हणते ती. नाही मला नाही, तुम्ही ती साडी आज प्रियाला नेसायला द्याल का असं म्हणते आता सायली. आता मी तुझ्याच खोलीत जात होते, मला तुला ही साडी द्यायची होती असं म्हणून कल्पना दिलेली असते ना प्रियाला. थँक्यू. बरं तन्वी काय माहितीये का, तुझ्या करताना ब्लाऊज शिवायला माझ्याकडे वेळ नव्हता आणि माझ्याकडे तुझ्या मापाचा ब्लाऊज नाहीये, पण तुझ्याकडे ह्याच्यावरचा एखादा ब्लाऊज असेल ना का असं म्हणते ती. आहे ना असं म्हणते प्रिया. तर आता सगळं सांगत असते सायली. वंदना जाधव यांच्याकडून मला फक्त इतकंच कळलं होतं की बबली लोखंडेच्या डाव्या खांद्यावरती भाजलेल्याची खूण होती, पण ती दंडापासून किती लांब आहे किंवा नक्की कुठे आहे हे मला माहित नव्हतं. म्हणूनच मी तिला गुढीपाडव्याच्या दिवशी स्लीवलेस ब्लाऊज घालायला सांगितलं असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे कुठल्या ना कुठल्या बाजूने निदान मला थोडीशी कोणतरी दिसली असती असं म्हणते ती. आणि त्या दिवशी अगदी तसंच झालं असं म्हणते सायली. तर आता इथे केस पुढे की असं म्हणून आता सायली घातलेली असते ना तेव्हा तिला दिसलेला असतो तो मार्क. तर धक्का बसलेला असतो तिला. तर आता सगळं सांगते ती. आणि त्या दिवशी ती खूण बघून आमची खात्री पटली. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रिया म्हणून आलेली ही मुलगी आमच्या घरामध्ये तन्वी किल्लेदार म्हणून राहणारी मुलगी खरं तर सदाशिव आणि मैना लोखंडेंच्या घरात जन्माला आलेली बबली लोखंडे असं म्हणते आता सायली. तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण बघा प्रेक्षक खूपच शॉक्ड होतात. तर हा बावट अश्विन पण शॉक्ड होतो. तो तर खूप हुशार का मारत असतो ना की ती रविराजची मुलगी आहे म्हणून. सगळेजण तोंडाला हातच धरतात. तर आता इथे वंदना जाधव परत कानाखाली मारते प्रियाच्या. आता कळलं बबली लोखंडे मी कोण आहे ते असं म्हणते आता इथे ती बाई. बघा प्रेक्षक तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तर आता निघून जाते तिथून ती बाई. नाही 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 हे 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 सगळं खोटं आहे असं म्हणते प्रिया. हे साफ खोटं आहे. मी इतका वेळ शांतपणे यांचं ऐकून घेत होते कारण मला बघायचं होतं हे माझ्या विरोधात काय रचून शकतात ते असं म्हणते प्रिया. हे तर आता माझ्या आयडेंटिटीवर घालायला निघाले तसं म्हणते प्रिया. हे सगळं खोटं आहे. अर्जुन सायली मी काय सांगते ना ते नीट कान उघडून ऐका असं म्हणते प्रिया. मी प्रतिमा आणि रविराज किल्लेदारची मुलगी असं म्हणते आता इथे प्रिया. डॉक्टर अश्विन सुभेदारची बायको आहे मी असं म्हणते प्रिया. ही इथे ही बाई बसली ना तिच्या पोटी जन्माला आली आहे मी असं म्हणते प्रिया. ह्या सदामयनाशी कर्ज देण्यापलीकडे माझा कुठलाच संबंध नाही असं म्हणते प्रिया. तर आता ती नाटक करायला लागते परत. ह्या सगळ्यातली एकच गोष्ट खरी आहे प्रिया. दुर्दैवाने का होईना तू अश्विन भाऊजींची बायको आहेस असं म्हणते सायली. बावट अश्विन रडायला लागतो. पण तुझा रविराज काकांशी आणि रविराज काकांशी तर सोडस तर प्रतिमा त्याशी तुझा काही संबंध नाही असं म्हणते सायली. मी तुझा जीव घेईना सायली असं म्हणते प्रिया. तू तू इथं कुठली शाळेतली लो क्लास माणसं उभी करतेस हा, आणि माझ्या आईबाबांनी माझ्या पुण्याचीने त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असं म्हणते ती. अगं हे चोरटे सदामयना तू त्यांचं ऐकून माझ्या जन्माबद्दल शंका घेतेस असं म्हणते प्रिया. मला नाही माहित ब्लड ग्रुपचं वगैरे काही. बाबा कदाचित चुकीचं ब्लड ग्रुप आठवत असेल पण माझ्या अंगात प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदारचं रक्त वाहतं आणि ते मी अभिमानाने मिरवते असं म्हणते आता इथे प्रिया. त्यामुळे मला खरंच नाही माहिती बबली लोखंडे कोण आहे ते असं म्हणते प्रिया.
तुमचा हा जो गेम चालू आहे ना त्याला काय आधार नाही असं म्हणते प्रिया. आधार आहे असं म्हणतो अर्जुन. आणि साधा सुद्धा नाही, सायंटिफिक आधार आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुझे डीएनए टेस्टचे रिपोर्ट असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. अरे पण डीएनए टेस्ट मी आधीच केली होती असं म्हणतो आता इथे रविराज. तन्वी घरी परत आली होती तेव्हाच असं म्हणतो रविराज. कुठलेही रिपोर्ट आपल्या मनाप्रमाणे मॅन्युप्युलेट करण्यात प्रियाने पीएचडी केली असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुला आठवतंय ना सिनियर, प्रतिमा हत्याची जी खोटी डेड बॉडी आपल्याला मिळाली होती तिच्यासोबत सुद्धा प्रियाचा डीएनए मॅच झाला होता असं म्हणतो अर्जुन. प्रेक्षक खरंच हे भारी आहे. आणि अशी जादू फक्त प्रियाच करू शकते असं म्हणतो अर्जुन. पण ह्या वेळेला आम्ही तिला डीएनए रिपोर्ट ना बदलू देणार होतो ना डीएनए सॅम्पल्स असं म्हणतो अर्जुन. आणि डीएनए सॅम्पल्स म्हणून आम्हाला प्रतिमा हत्या, मैनावती आणि प्रियाचा केस हवा होता असं म्हणतो अर्जुन. हा असं म्हणते मैनावती. मी तर माझा केस लागलीच देऊन टाकला असं म्हणते मैनावती. कारण या पोरीला चेचायचंच होतं मला असं म्हणते मैनावती. आणि सायलीने खूप हुशारीने प्रियाचा केस कसा असं म्हणते आता इथे सुमन. मी आहे ना तिजोरीच्या किल्ल्या प्रियाला देण्याचा नाटक करायला सांगितलं असं म्हणते सायली. आई तुम्ही आताच म्हणालात ना प्रिया आता सगळं सांभाळायला लागली आहे, मग त्याबद्दल शाबासकी म्हणून तुम्हाला तिला काही द्यायचं आहे असं म्हणते सायली. काहीतरी खूप मोठं द्याल ना असं म्हणते सायली. सायली तुझ्याकडे तिजोरीच्या चाव्या ते माझ्याकडे दे असं म्हणते कल्पना. पण कशाला हवंय तुम्हाला असं म्हणते सायली. मी सांगते तेवढं कर असं म्हणते कल्पना. तन्वी या किल्ल्या तुझ्याकडे राहतील असं म्हणून आता दिलेले से ना ती. मग मी तिच्यासोबत मुद्दाम ड्रामा केला, भांडण करायचा आणि केस काढून घेतला असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक हो, तो सगळा ड्रामा आता दाखवले फ्लॅशबॅक मध्ये. आपल्याला डीएनए साठी प्रियाचा केस हवा होता ना, एक नाही 3-3 मिळाले असं म्हणते सायली. तर आता इथे सगळ्यांना लक्षात येतं, अच्छा म्हणजे तू हे सगळं नाटक तन्वीचा डीएनए सॅम्पल मिळवण्यासाठी करत होतीस असं म्हणते आता कल्पना. हो असं म्हणते सायली. पण मग माझा केस तुला कसा मिळाला असं म्हणते प्रतिमा. माफ करा प्रतिमा त्या दिवशी तुमच्या डोक्याला मसाज करताना तुमचा एकच माझ्या हातात आला होता, तुमच्या नकळत मी माझ्याकडेच ठेवून घेतला असं म्हणते सायली. तर आता ती कसं घेतलेली असते प्रतिमाचा केस ती दाखवले. तर आता सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात आणि ते सॅम्पल डीएनए टेस्ट साठी देताना आम्ही प्रियासाठी एक ट्रॅप रचला असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्रियाची चोरून ऐकायची सवय मला आधीच माहित होती म्हणून मी त्याचाच फायदा घेतला. तिला मुद्दाम कळू दिलं की आम्ही तिची डीएनए टेस्ट करतोय म्हणून असं म्हणतो अर्जुन. आणि प्रिया त्या सापळ्यात अगदी अलगद येऊन अडकली. ती तिथे डॉक्टरांच्या माणसाला गाठली आणि रिपोर्ट तिच्या मनासारखा म्हणजेच खोटा येईल अशी तयारी केली असं म्हणते आता इथे सायली. प्रियाने त्या लॅब असिस्टंटला स्वतःचं सॅम्पल न देता एक वेगळं सॅम्पल होतं असा खोटा रिपोर्ट तयार करायला सांगितला आणि त्या बदल्यात प्रियाने त्याला 2 नेकलेसेस दिल्यात, जो पूर्ण आजीने तिला दिला होता असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर त्या लॅब असिस्टंटला कसं दिलेली ती 2 नेकलेसेस हे दाखवले बघा प्रेक्षक. हे काम केलंस तर हा दागिना तुझा असं म्हणते आता प्रिया. हा नेकलेस तुझा आहे ना असं म्हणून अर्जुन तिला विचारलेला असतो ना. हा तर मेन तन्वीचाच आहे, तिला पूर्णाजीने दिला होता असं म्हणते कल्पना. आता मला सांग तन्वी असं म्हणतो अर्जुन, तुझा हा नेकलेस त्या लॅब असिस्टंट कडे कसा काय पोहोचला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर ती घाबरलेली ना हे सगळं सांगतो आता इथे अर्जुन. म्हणजे तन्वीने तो नेकलेस तिच्या मैत्रिणीच्या ट्रीटमेंटमध्ये दिला होता हे सुद्धा खोटं होतं असं म्हणतो इथे अश्विन. बावट अश्विन बघा प्रेक्षक. हो असं म्हणतो अर्जुन. ते सुद्धा बाकी सगळ्यांसारखं खोटंच होतं असं म्हणतो तो. तर आता बावट अश्विनला खूप त्रास होतो. अगं तन्वी मी तो हार तुला स्त्रीधन म्हणून दिला होता, तो मला माझ्या सासूबाईने दिला होता असं म्हणते पूर्णाची. अगं माझा नाही, स्त्रीधनाचा तरी मान राखायचा असं म्हणते पूर्णाची. पूर्णाई जिला नात्यांची किंमत नाहीये तिला दागिन्यांची किंमत काय असणार आहे असं म्हणते आता इथे कल्पना. या मुलीच्या केसापासून नखापर्यंत फक्त खोटेपणा भरलेला आहे असं म्हणतो आता इथे रविराज. तिचा खोटाडेपणा तर सगळ्यांसमोर तेव्हाच आला जेव्हा आम्ही तो हार घरात सगळ्यांना दाखवला. ती आता डीएनए रिपोर्ट बदलू शकणार नाही हे तिच्या लक्षात आलं म्हणूनच तिने अतिशय क्रूर निर्णय घेतला असं म्हणते आता इथे सायली. कुठला असं म्हणते अस्मिता. प्रियाने आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणतो अर्जुन. आमचा तो ऍक्सिडेंट दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, या प्रियाने घडून आणला होता असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो बघा प्रेक्षक घरातल्या. नाही असं म्हणते कल्पना. आता मला नाही ऐकवत आहे असं म्हणते कल्पना. आता नाही ऐकवत येऊन रडायला लागते ती. प्रिया तुला तुझ्या ह्या खुनांचे पुरावे नको आहेत, पण ह्या वेळेला आमच्याकडे पुरावे नाही, साक्षीदार पण आहेत असं म्हणते आता इथे सायली. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतो अर्जुन, त्या दोघांना आत घेऊन या. तर आता इथे इन्स्पेक्टर घेऊन आलेले असतात मैपत आणि नागराजला. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो ते दोघांना बघून बघा प्रेक्षक. खरंच खूप भारी एपिसोड आहे हे असं म्हणतो प्रताप. या दोघांना इथे का बोलवलंय अर्जुन असं म्हणतो प्रताप. कारण प्रियाने या दोघांच्या मदतीनेच तो अपघात घडून आणलाय असं म्हणतो अर्जुन. काय असं म्हणतो प्रताप. त्या ट्रकमध्ये मैपतचीच माणसं होती असं म्हणतो इथे अर्जुन. तरी सुभेदार मी तुला मारणार नव्हतो असं म्हणतो मैपत, पण ही एकदा जेलामध्ये रडत रडत आली आणि मला म्हणाली तू आणि तुझी बायको जिवंत राहिली तर ही मरल, म्हणून मी माझी माणसं तुझ्यावर सोडली असं म्हणतो. पण हे पाप माझं नाही असं म्हणतो आता मैपत. सगळी पाप तर या प्रियाचीच आहेत असं म्हणतो नागराज. मी जेलमध्ये सडत होतो तेव्हा ही सासूतपणे बाहेर ओंडगत होती असं म्हणतो नागराज. पण माझ्यापेक्षा जास्त पाप हिची आहेत असं म्हणतो नागराज ह्या प्रियाची.
पण तो ऍक्सिडेंट तन्वीने घडून आणला हे तुम्हाला कसं काय कळलं असं म्हणते पूर्णाची. आम्हाला ऍडव्होकेट पटवर्धनाने सांगितलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. ऍडव्होकेट पटवर्धन आठवतंय ना प्रिया असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे फोन काढतो तो आपला बाहेर. ऍडव्होकेट पटवर्धन, त्या दिवशी प्रिया तुम्हाला भेटायला आली होती तेव्हा तिने तुम्हाला काय सांगितलं होतं ते परत एकदा सांगाल प्लीज असं म्हणत होता अर्जुन. हो असं म्हणतो तो. ती प्रिया माझ्याकडे आली होती आणि तर आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय. मला पहिल्यांदा तर आश्चर्य वाटलं की तुमच्या घरातली एक व्यक्ती तुमच्या शत्रूंना सोडवण्यासाठी माझ्याकडे काय येते. तर महिपत शिखरे आणि नागराज किल्लेदार यांना फक्त सोडवायचा बनाव करा असं म्हणून सांगितलं होतं असं म्हणत होतो. आणि असं सांगितलं की महिपत आणि नागराज यांच्याशी खोटं बोलून त्यांना विश्वासात घेऊन बाहेर मोठा ऍक्सिडेंट घडवून आणा असं म्हणत होता इथे तो लॉयर. ऍक्सिडेंट असं म्हणत होता इथे अर्जुन. पण कोणाचं असं म्हणत होतो. त्यांनी तुमच्या दोघांचे नाव घेतले असं म्हणत होतो. अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार असं म्हणून सांगितलं असतं ना पटवर्धन. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्जुन. याने आम्हाला वेळेत सावध केलं म्हणून आमचा जीव वाचला असं म्हणते सायली. पण मग प्रिया आणखून वितरली. तिला काय करावं सुचतच नव्हतं. पण तेव्हाच तिला कळलं की आम्ही शांता मावशीना कुठे ठेवलंय आणि म्हणून तिने संतोषची पुन्हा एकदा मदत घेतली असं म्हणते आता इथे प्रेक्षक सायली. संतोषला आत घेऊन या प्लीज असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर प्रिया त्याला खुन्नस देत असते. मात्र आता इथे संतोष खूप जास्त घाबरलेला असतो. संतोष, प्रियाने तुला शांता मावशीवर नजर ठेवायला सांगितली होती की नाही असं म्हणतो अर्जुन बरोबर. तर संतोष म्हणतो हो, पण त्यावेळी शांता मावशी कुठे गायब झाली मला काहीच कळत नव्हतं. आणि मग ती एक दिवस मला एका घरातून बाहेर पडताना दिसली. तर कसं ती मंदिराच्या बाहेर त्याला दिसलेली असते आणि कसं पाठलाग करत करत गेलेला असतो संतोष तिच्या, हे सगळं दाखवलं बघा प्रेक्षक. आणि कसं त्याने फोन करून सांगितलेलं असतं प्रियाला. तर आता प्रिया म्हणते बोल संतोष. हॅलो मॅडम, तुम्ही मला शांता मावशीच्या घरावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. अहो पण ती तर तिथे गेलेली दिसलीच नाही असं म्हणतो तो. हा पण आता आम्ही तिला हायवे जवळच्या सरकारी दवाखान्याच्या समोर बाहेर पडताना बघितलं असं म्हणतो तो. अरे मग पाठलाग कर तिचा. आता काय सगळं सांगायला हवं का तुला असं म्हणते प्रिया. मी शांताचा खून केलाय हे सुद्धा सांगून टाकेन असं म्हणते प्रिया. फक्त मग तर मला फाशी नक्की होईल असं म्हणते ती. मी फक्त प्रिया मॅडमच्या सांगण्यावरून हे सगळं करत होतो. शांता मावशी घरी परत आल्याने मी प्रिया मॅडमला कॉल करून सांगितलं की ते लवकर या म्हणून असं म्हणते आता इथे संतोष. प्रिया तिथे शांता मावशीच्या घरी आल्यानंतर काय झालं ते सांगशील तू असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे प्रिया धमकत असते त्याला. तर आता संतोष बोलायला लागतो. संतोष, इथे कोणालाही घाबरू नकोस असं म्हणतो इन्स्पेक्टर. तू आम्हाला जे काय सांगितलंय ते सगळं इथेही सांग असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. त्या रात्री रागाच्या भरात प्रिया मॅडमने शांता मावशीचा खून केला म्हणतो आता इथे येतो. तर आता सगळेजण आपल्या तोंडाला हात धरतात आणि अर्जुन साहेबांना अडकण्यासाठी ते प्रेत तिने त्यांच्या गाडीत लपवला होता असं म्हणतो आता इथे तो. तर आता सगळे उभारतात सुभेदार मंडळी. तर आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय मॅडम अहो हे काय केलं तुम्ही असं म्हणतो तो. तर आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं मारलेली ती. तुम्ही शांताचा खून केला असं म्हणतो संतोष. तर आता कसं खून करून पाडवलेलं असतं तिला हे सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅक मधून. कसं त्यांनी पुरावे मिळवलेले असतात हे सुद्धा सांगितलंय. तर आता तो कसा बॅग ठेवलेला असतो कारमध्ये वगैरे सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो प्रेत वगैरे. तर आता रडत असतो संतोष. तू एवढा मोठा कारस्थान रचवलाच असं म्हणते कल्पना. तू निचेच माहितच होतं पण तू कुणी सुद्धा आहेस असं म्हणते आता इथे कल्पना. अगं कुणाचा जीव घ्यायला तुझे हातपाय कसे काय नाही थरथरले असं म्हणते कल्पना. माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तुझं समाधान झालं नाही असं म्हणतो अश्विन. म्हणून तू माझ्या भावाला खुणाच्या आरोपामध्ये अडकवायला निघालीस असं म्हणतो आता इथे अश्विन. मी माझ्या आयुष्यात अनेक निर्दयी खुणी बघितलेले आहेत पण तू मात्र सर्वांवर मात केलीस असं म्हणतो आता इथे रविराज. असं म्हणतो नागराज. मी तर केव्हापासून सांगत होतो ती अशी भोडी भाबडी दिसते तशी नाही पोरगी असं म्हणतो रविराजला नागराज. हिचं माझ्यापेक्षा डोकं वर चालतं. ही तर माझ्यापेक्षा पुसलेली आहे असं म्हणतो आता इथे महिपत. हिचं डोकं 4 फूट वर आणि 6 फूट जमिनीच्या खाली असं म्हणतो आता इथे महिपत बघा प्रेक्षक हो. इतके दिवस आपल्या घरात ही खुणी मुलगी राहत होती. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी तिने आपला जीव घ्यायला सुद्धा भाडेमुळके पुढे बघितलं नसतं असं म्हणतो आता इथे प्रताप. तर अस्मिता म्हणते तुम्ही दोघांनी आम्हाला तेव्हाच का नाही सांगून टाकलं सगळं असं म्हणते अस्मिता. इतके दिवस का थांबलात. कारण आमच्या हातात पुरेसे पुरावे नव्हते तेव्हा असं म्हणतो अर्जुन. अरे पुरावे त्याला हे काय खोट आहे का अर्जुन असं म्हणते आता इथे प्रतिमा. आम्ही सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाच असताना असं म्हणते प्रतिमा. पण प्रतिमा त्या बघता बघता प्रियाने सगळा गेम पालटून टाकला असता. आज ही गप्प उभी आहे कारण कुठलाही पुरावा तिला खोडून काढता येत नाही असं म्हणते सायली. पण आमच्या विश्वासाच्या जोरावर जर आम्ही सगळ्यांना सांगितलं असतं तरी हिने सगळ्या आरोपांच्या चिंध्या केल्या असत्या असं म्हणते सायली. आणि म्हणूनच आम्ही आमच्या मैत्रिणींची मदत घेतली असं म्हणते सायली. तर आता ती सांगते मला मदत हवी होती असं म्हणून सायली मदत घेतलेली असते ना ऊर्जाची. हे सगळं दाखवलंय आता. आम्हाला संतोष नावाच्या माणसाची बोलायचं आहे पण आमच्यापैकी कोणीही तिथे जाऊ शकणार नाही. संतोष, तू पनवेलच्या कोर्टात येऊन ही साक्ष द्यायला तयार आहेस. तू जर का ही साक्ष दिलीस तर तुला आयुष्यभर तुझ्या कुटुंबाबरोबर राहता येईल असं म्हणून ऊर्जा सांगितली असते ना. ठीक आहे असं म्हटलं असतं संतोष. थांबा म्हणून आता ऊर्जा आलेली असते. आम्हाला पोचायला उशीर तर नाही ना झाला असं म्हणून आली असते ना ती. सगळं सांगतो आता इथे तो. अर्जुन आणि सायली सुद्धा सांगते. तर झालंय असं की आई बाबा मला या सगळ्या प्रकरणामुळे जाऊच देत नाहीत घराबाहेर असं म्हटले असते ना सायली. म्हणून सगळी मदत पाहिजे असं म्हणून काव्या आणि ईश्वरीपासून मदत घेतलेली असते ना ते सुद्धा सांगतात. तर पुरावे घेण्यासाठी गेलेले असतात ना ईश्वरी आणि काव्या ते सुद्धा सांगितलंय.
तर आता कसं ते घेऊन पुरावा आलेले असतात घरी हे सुद्धा दाखवलंय. तू आम्हाला उल्लू बनवलं, आमच्याकडून सगळे सबूत काढून घेतलेस, हो ना, असं म्हणते ईश्वरी. तसेही लग्नाआधीचे तुझे मित्र आणि आता नवीन संबंध जोडलेला माणूस अधिराज सरदेसाई, तुमच्या सगळ्या नात्यांबद्दलचे आमच्याकडे पुरावे आहेत असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे ते सगळं तिला आठवताना सांगतात इथे सायली फ्लॅशबॅक मधला प्रकार. हॅलो सायली, प्रियाचा आता मीनावणीला फोन आला होता असं म्हणून तू पूर्ण सांगितलेले असते ते सगळं आता इथे सायलीला कळलेलं असतं. आपण तोच प्लॅन करायचा असं म्हणून सांगितलेली असते ना सायली. तर आता इथे गिरिजाला दाखवलंय कसं ती म्हटलेली असते ना आम्ही दोघे येतो नुपूर आणि मी आणि कसा धडा शिकवतो बघ म्हणून हे सुद्धा आता सांगते. नुपूर तो व्हिडिओ काढ असं म्हणते आता इथे सायली. आणि आता इथे तो व्हिडिओ दाखवलेला असतो ना घरात सगळ्यांना ते सुद्धा दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता सायली घेऊन आलेली तो पुरावा. माझ्या वाटत येणारं मांजर आहे मांजर सायली, मी जिन्यावर ढकललं असतं तेव्हा मेली असतीस तर बरं झालं असतं असं म्हटलेली ना प्रिया. हे सगळं दाखवत येतं ते घरवाल्यांना. ते सगळं आता आठवून सांगितलेलं असतं ना ते सगळं दाखवत आहेत बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मधून. म्हणजे सायलीला जिन्यावर ढकलून दिलं होतंस, माझं नशीब वाईट म्हणून ती वाचली असं म्हणून सांगितलेली ना सगळं सांगते आता ती सगळ्यांसमोर. प्रतिमा त्यांना सतत मनामध्ये शंका येते की प्रिया त्यांची मुलगी आहे की नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे कशी मदत घेतलेली असते ती सखीची आणि जानकीची हे दाखवलंय. म्हणूनच मला तिची एक अंतिम परीक्षा घ्यायची आहे असं म्हटलेली ना सायली. तू सांग सायली ताई काय करायचं ते आम्ही बघतो असं म्हणून त्या प्लॅन आखलेले असतात ना हे सगळं दाखवलंय. इतकी काळजी आहे तुला तुझ्या आईची, तुझ्या आत आई अडकली आहे मग का जात नाहीस असं म्हटलेली ना जानकी. तेव्हा बाहेर थांबवून कसं बघत असते प्रतिमा आणि सुमने दाखवलंय. माझ्या आई आत अडकली त्याला माझा काय दोष आहे असं म्हणते आता इथे प्रिया. ते सगळं आता दाखवलंय. मला माझा जीव सुद्धा महत्वाचा आहे ना असं म्हणते प्रिया. तर आता इथे आग लावलेले असतात ना ते सगळं आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवतात बघा प्रेक्षक हो. आणि रविराजला वगैरे सांगते आता सायली. काय प्रिया मग अशी प्रतिमा त्याला भाजला असता तर तुला फरक पडत नव्हता. आता तू जे काय आगीमध्ये अडकली आहेस ना हा त्याचाच परिणाम आहे असं म्हणते ती. का ग कृष्णा असं म्हटलेली ना सायली. ती प्रिया दिसली ग मला, तर बघ कशी तिला घाबरत होते असं म्हणून आता गेलेली असते ना ती. तर आता इथे दाखवले बघा प्रेक्षक कसं कृष्णाने जाऊन डॉक्युमेंट घेतलेले असतात ते. तिथं का गेले असेल असं म्हणतो अर्जुन. तन्वीने तिच्या नावावर ठेवलेली सगळी संपत्ती शेतामध्ये लपून ठेवली होती असं म्हणतात इथे रविराज. तर आता इथे सायली म्हटलेली कृष्णा खरंच खूप मोठी गोष्ट केलीस तू आमच्यासाठी असं म्हणते सायली. आभार म्हणायची घाई करू नका बरं असं म्हणते कृष्णा, कारण प्रियाचा मोठा कार्यक्रम करायचा बाकी आहे असं म्हणतं कृष्णा. तर आता इथे कसं काम करून घेतलेली स्थिती तिच्याकडून हे दाखवलंय. दिसायला नव्हे सायले कसा वाटला माझा नवा बैल असं म्हणते आता इथे कृष्णा. ते दाखवलंय व्हिडिओ कॉल मधनं कसं ते बोललेले असतात ते सगळं. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतं बघा प्रेक्षक काय ही प्रिया म्हणून. तर आता इथे हॅलो असं म्हणतेस ना सायली. बोला सायली ताई, मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं असं म्हटलेलीस ना आनंदी. हे पण दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता फ्लॅशबॅक मधल्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. काय ग असं म्हणून सांगितलेली असते ना सायली. तर आता आनंदी काय काय सांगितलेली असते ना इथे लपून ठेवलंय वगैरे ते सगळं दाखवलंय. सगळं ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. खूप मोठं काम केलंयस तू आनंदी. तू जिथे आहेस त्या एरियामध्ये आहेस आजूबाजूला काय काय आहे सांगू शकशील का असं म्हणतो अर्जुन. 1 मिनिट असं म्हणून आता इथे आनंदी कसं सांगितलेले असते ते दाखवलंय. हॅलो 10 मिनिटात पोहोचतो मी असं म्हणून आले असते ना माणूस. आता आपण कुठे आहोत म्हणजे आसपास इथे काय असं म्हणते आनंदी. हे वृद्धाश्रम आहे असं सांगतो गेलेलंच मानव. अर्जुन दादा इथे कुठला तरी वृद्धाश्रम आहे, तो माणूस त्या दोघांना घेऊन तिथेच गेलाय असं म्हणते ती. हॅलो नंदिनी तुला आश्रम सापडला का असं म्हटलेलीस ना सायली. ते वृद्धाश्रम कुठे आहे कळलंय मला, तिथे जायला निघाले मग म्हणून गेलेली असते ना नंदिनी. कसं ते इंजेक्शन देताना आज गेलेली असते नंदिनी आणि थांबवलेली असते हे सगळं दाखवले बघा प्रेक्षक हो. डॉक्टर डॉक्टर असं म्हणून ड्रामा करत असते ना आता इथे प्रिया. हे सगळं बघा प्रेक्षक हो. नंदिनी बघून तिला कानाखाली मारलेली असते पण दाखवलेलं आहे बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅक मधून. आणि सदा महिना वाचलेले असतात हे दाखवलंय. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतोय सगळं ऐकून. काय ग मंशिरी मला प्रिया दिसली असं म्हणते सायली. बहुतेक पनवेल सोडून जाण्याचा प्रयत्न यायचा असं म्हणते ती. रमा काय करून तुला सांगते तिथे अडवून ठेव तिला असं म्हटलेलीस ना सायली. तू निश्चिंत असं म्हटलेलीस ती रमा. पण आता 2 वाघिणी मिळून एका उंदराला पळूया असं म्हटलेलीस ना ती. अगं तिथे पोलीस आहे तसं म्हणून कसं खेळवलेलीस ना मंजिरी. हे सगळं दाखवलंय. अगं जा बघतेस काय जा असं म्हटलेलीस ना मंजिरी. सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया पळून गेल्यावर खुश झालेली असते तेवढ्यातच रमा आलेली असते तिला पकडलेली असते सगळं दाखवलंय. अगं डेड अँड आहे तिथे असं म्हटलेली असते ना ती. हे सगळं दाखवलंय. जा तिकडे पोलीस स्टेशन आहे असं म्हटलेली असते ना ती. हे सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कसं खेळलेले असतात हे दाखवलंय. तर प्रिया कशी पळून गेलेली हे दाखवलंय. तर आता कसं आणून तिला ढकललेले असतात ना दोघी मंजिरी आणि रमा हे सुद्धा दाखवलंय. अच्छा म्हणजे मी तुम्हाला दोघांना बाहेर पाठवत नव्हते म्हणून तुम्हाला ही सगळ्यांची मदत घ्यावी लागली असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते सायली. पण त्याचा आम्हाला उपयोगच झाला असं म्हणते सायली. जेव्हा माझ्या मैत्रिणी मला मदत करत होत्या आम्ही दोघं डीएनए रिपोर्टची वाट बघत होतो असं म्हणते सायली. नॉर्मली डीएनए टेस्टचा रिपोर्ट लवकर मिळतो पण ह्या वेळेला आम्ही डॉक्टरांना सांगितलं होतं की ते आणि टेस्ट करणारा एक माणूस दोघांनाच याबद्दल माहीत असायला हवं असं म्हणतात इथे अर्जुन. कारण काही करून प्रियाला त्या रिपोर्ट बद्दल काहीही माहीत असायला नको होतं आणि पोचू द्यायला नको होतं तिच्यापर्यंत असं म्हणतो तो. आणि म्हणूनच डीएनए रिपोर्ट यायला वेळ लागला असं म्हणतो अर्जुन. आणि प्रिया प्रतिमा आत्या आणि मैना यांचा डीएनए रिपोर्ट आता काही वेळापूर्वीच आमच्या हातात आला असं म्हणते सायली.
तर आता रिपोर्ट दाखवते ती. काय लिहिलंय त्या DNA रिपोर्टमध्ये असं म्हणतो रविराज. अर्जुन DNA रिपोर्टमध्ये काय लिहिलंय ऐकण्यासाठी मी खंबीर आहे असं म्हणतो रविराज. काय लिहिलंय रिपोर्टमध्ये असं म्हणतो तो. रिपोर्टमध्ये लिहिलंय की तेवढ्यातच आता भाग संपतो तर बघत रिकापणे काय ते. तर आता इथे नागराज म्हणतो दादाचा ऍक्सिडेंट सक्सेसफुल झाला की 20 वर्ष मी संधीची वाट बघत होतो. प्रिया नावाची संधी तन्वीचं गाठोडं घेऊन एक दिवस महिपतच्या ऑफिसमध्ये आली. ही मुलगी मला मदत करायला तयार झाली म्हणून मी तिला लेदरांची मुलगी म्हणून तुमच्या घरात पाठवलं असं म्हणतो महिपत. आणि रविराज खूप रडतो. DNAचे खोटे रिपोर्ट्स मॅनेज करणं हे सगळं महिपतचं काम होतं आणि मग मी याच मुलीला माझी शिळी बनवायचं ठरवलं. तन्वी किल्लेदार असं म्हणतो नागराज. तन्वी किल्लेदार नावाची शिडी असं म्हणतो नागराज. तर आता रिकॅपचं दैत्य समजा तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.